गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेत मंगळवारी अचानक घडलेल्या घडामोडींनी सत्तेचं संपूर्ण चित्रच बदलून टाकलं। अखेरच्या क्षणी उद्धव ठाकरे गटांना दिलेल्या पाठिंब्यामुळे भाजपनं चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करत आपला महापौर बसवला आणि सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का दिला। भाजपच्या संगीता खांडेकर या चंद्रपूरच्या नव्या महापौर झाल्या, तर उद्धव ठाकरे गटाचे प्रशांत दानव हे उपमहापौर पदी विराजमान झाले। पण अखेरच्या क्षणी उद्धव ठाकरे गटानं भाजपला पाठिंबा नक्की का दिला? या सगळ्यानंतर ठाकरे गटाचे 6 नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख यांनी उद्धव ठाकरे यांनाच अंधारात ठेवून भाजपला पाठिंबा दिल्याची चर्चा नक्की का सुरू झाली आहे? अंबादास दानवे यांनी चंद्रपूर मधील नगरसेवकांवर कारवाई करण्याचा इशारा नक्की का दिलाय? आणि महत्वाचं म्हणजे दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 32 मतं मिळाल्यानंतर नक्की काय घडलं? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। चंद्रपूरमध्ये सकाळपासूनच सभागृहात तणावाचं वातावरण होतं। कुणाच्या पारड्यात सत्ता जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतानाच उपमहापौर पदासाठी झालेलं मतदान अक्षरशः अडचणीत सापडलं। उपमहापौर पदासाठी काँग्रेस समर्थित जनविकास सेनेचे उमेदवार पप्पू देशमुख आणि भाजप समर्थित उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार प्रशांत दानव यांच्यात थेट लढत झाली। मतदान पूर्ण झाल्यानंतर मतमोजणी सुरू झाली आणि निकाल समोर येता सभागृहात एकच खळबळ उडाली। दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 32 मत मिळाल्यावर निवडणूक पूर्णपणे अडकली होती। कोणाच्याच बाजूने स्पष्ट बहुमत नसल्यामुळे काही काळ सभागृहात गोंधळ, चर्चा आणि तणाव निर्माण झाला होता। खरं तर या निकालाची शक्यता मतदानाआधीच वर्तवली जात होती। एमआयएमचा एक नगरसेवक काँग्रेस उमेदवार पप्पू देशमुख यांना पाठिंबा देण्याची शक्यता व्यक्त केली जात होती। त्यानुसार मतदान झाल्यास दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळू शकतात असा अंदाज होता आणि प्रत्यक्षात सुद्धा तसंच घडलं। त्यामुळे उपमहापौर पदाचा निर्णय आता कायदेशीर प्रक्रियेनुसार घ्यावा लागणार हे स्पष्ट झालं। म्हणजेच महानगरपालिकेतील कोणत्याच निवडणुकीत मतांची बरोबरी झाल्यास ईश्वर चिठ्ठीद्वारे निर्णय घेण्यात येतो। त्यानुसार जिल्हाधिकारी तसेच पीठासीन अधिकारी यांच्या उपस्थितीत ईश्वर चिठ्ठी काढण्याची प्रक्रिया पार पडली आणि अखेर चिठ्ठीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार प्रशांत दानव यांचं नाव निघालं आणि ते चंद्रपूर महानगरपालिकेचे नवे उपमहापौर म्हणून निवडून आले। चिठ्ठीद्वारे निकाल लागल्यामुळे एकीकडे आनंद तर दुसरीकडे नाराजीचं चित्र पाहायला मिळालं। तर दुसरीकडे महापौर पदाच्या निवडणुकीतही काहीच तसंच बघायला मिळालं। भाजपने उद्धव ठाकरे गटाला सोबत घेत सत्ता स्थापन करत चंद्रपूरच्या राजकारणात मोठा चमत्कार घडून आणला। भाजपच्या संगीता खांडेकर यांनी या ठिकाणी अवघ्या एका मताच्या फरकानं महापौर पदाची निवडणूक जिंकली। पण कशी? तर त्याचं झालं असं की भाजपच्या संगीता खांडेकर यांना 32 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवाराला 31 मतं मिळाली। तर या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक गैरहजर राहिल्यामुळे बहुमताचा आकडा हा 33 वर गेला होता। त्यात एमआयएमने या ठिकाणी तटस्थ भूमिका घेतल्यानं निकालावर त्याचा थेट परिणाम झाला आणि भाजपच्या संगीता खांडेकर महापौर झाल्या। एका मतानं ठरलेला हा निकाल चंद्रपूरच्या राजकारणात निर्णायक ठरला। म्हणजेच सुरुवातीला भाजपकडे एकूण 24 नगरसेवकांचं संख्याबळ होतं। म्हणजे एकूणच बघितलं तर चंद्रपूर महानगरपालिकेच्या एकूण 66 जागांपैकी काँग्रेसकडे 27, काँग्रेसची निवडणूक पूर्व आघाडी असलेल्या जनविकास सेनेकडे 3, भाजपकडे 23, शिंदे गटाकडे 1, उद्धव ठाकरे गटाकडे 6, वंचितकडे 2, बसपाकडे 1, अपक्ष नगरसेवक 2 आणि एमआयएम कडे 1। यामध्ये भाजपचे 23 आणि शिवसेना शिंदे गटाचा 1 नगरसेवक यांचा समावेश होता। त्यानंतर ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे यांच्या नेतृत्वाखाली 6 नगरसेवक, 2 अपक्ष नगरसेवक भाजपच्या गोटात सामील झाले। त्यामुळे भाजपचं संख्याबळ थेट 32 वर येऊन पोहोचलं आणि सत्तेचा मार्ग मोकळा झाला। पण या सत्तानाट्यानंतर सर्वात मोठी चर्चा सुरू झाली ती ठाकरे गटाच्या भूमिकेवर। ठाकरे गटाचे 6 नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांनी थेट भाजपला पाठिंबा दिल्यामुळे हा निर्णय उद्धव ठाकरे यांना अंधारात ठेवून घेण्यात आला का असा प्रश्न उपस्थित झाला। या घडामोडींनंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी चंद्रपूर मधील नगरसेवकांवर कारवाईचा इशारा दिला। अंबादास दानवे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की भाजप सोबत जाण्याची पक्षाची भूमिका मुळीच नाही। हे सगळं कुणाच्याही परवानगीशिवाय घडल्याचं दिसतंय। स्थानिक शाखेनं असा निर्णय का घेतला याची पूर्ण माहिती घेतल्यानंतर पक्ष संघटनात्मक पातळीवर योग्य ती पावलं उचलेल या इशाऱ्यानंतर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांनी प्रसार माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली।
अंबादास दानवे साहेब आमचे नेते आहेत, मात्र त्यांना संपूर्ण माहिती मिळालेली नाहीये. मी लवकरच त्यांना सविस्तर माहिती देणार आहे, असं गिऱ्हे यांनी सांगितलं. या सगळ्या प्रक्रियेत आपण वरुण देसाई यांच्या संपर्कात होतो, असंही संदीप गिऱ्हे यांनी स्पष्ट केलं. मी वरुण सरदेसाई आणि उद्धव ठाकरे यांना वेळोवेळी घडामोडींची माहिती देत होतो. वरुण सरदेसाई यांनी मला सांगितलं होतं की पक्ष सांभाळा, कार्यकर्ते आणि नगरसेवक एकत्र ठेवा, पक्ष एकसंध राहणं महत्वाचं आहे, त्यासाठी जो निर्णय योग्य वाटतो तो घ्या, असं त्यांनी सांगितल्याचं गिऱ्हे म्हणाले. तर संजय राऊत यांनी सकाळीच चंद्रपूरमध्ये भाजप सोबत जाणार नाही असं स्पष्ट केलं होतं आणि सकाळपर्यंत आमची भूमिका ही तीच होती, असं गिऱ्हे यांनी सांगितलंय. मी सकाळी विजय वडेट्टीवार यांच्या घरी बसलो होतो. ठाकरे गटाच्या महापौर पदाच्या मागणीबाबत विजय वडेट्टीवार सकारात्मक होते, मात्र प्रतिभा धानोरकर यांनी नकार दिला. त्यांना आमची गरज वाटत नव्हती आणि त्या अन्य मार्गाने सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत होत्या, त्यामुळे आमच्याकडे भाजपला पाठिंबा देण्याशिवाय पर्याय उरला नाही, असं संदीप गिऱ्हे यांनी स्पष्ट सांगितलं. पण आता या सगळ्या पार्श्वभूमीवर शिस्तभंगाची कारवाई होणार का, अशी चर्चा रंगली असताना संदीप गिऱ्हे यांनी आपण कुठलीही गद्दारी केलेली नाहीये असा ठाम दावा केलाय. मला भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांकडून ऑफर होत्या, तुमच्या बायकोला आमच्या पक्षात पाठवा, महापौर करू, असं दोन्ही बाजूंनी सांगितलं गेलं, पण मी कुठेही गेलो नाही. माझी पत्नी ही म्हणाली की महापौर झालंय तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातूनच होईल, मी उद्धव ठाकरेंशी गद्दारी करू शकत नाही, असं गिऱ्हे यांनी ठामपणे सांगितलं. त्याचबरोबर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर उद्धव ठाकरे साहेब मला माफ करतील, असा विश्वासही संदीप गिऱ्हे यांनी व्यक्त केला. एकूणच चंद्रपूर महानगरपालिकेतील हे सत्ता नाट्य फक्त महापौर उपमहापौर निवडीपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद, काँग्रेसला बसलेला धक्का आणि भाजपने शेवटच्या क्षणी खेळलेला डाव यामुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरलाय. तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.